मनाला. लय दुरून आलो साई मी तुझ्यार भेटीला. तुझ्या दर्शनाची ओढ साई लागली मनाला. लय दुरून आलो साई मी तुझ्यार भेटीला. तुझ्या दर्शनाची साई भूक लागली माझ्या मनाला. तुझ्या दर्शनाची साई भूक लागली माझ्या मनाला. पालखी निघाली मानाची शिरडी गावाला. थँक्यू थँक्यू. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. सा म्हणजे साक्षात आणि ई म्हणजे ईश्वर. खूप सुंदर हे मंत्रमुग्ध करणारं गाणं आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचलं गेलं. त्याबद्दल डीजे ऑपरेटर कॉलेज कुमार अनिकेत याचं खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतोय. संतोजी पाटील जॉन्टी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. एक लेजंड क्रिकेटर 40+ हाताळताना नेहमीच पाहायला मिळतं आणि क्रिकेटवरचं जे नितांत जिव्हाळा प्रेम सातत्याने जपणारं एक व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं संतोषजी पाटील हे नाव असेल, सदानंद पाटील हे नाव असेल, परंतु लाडाने कोणत्याही लहान मुलाला विचारलं तर जॉन्टी या नावाने त्यांना जास्तीत जास्त पसंती मिळाले. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आमच्या या मुख्य मंचावर उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. ते वाट पाहत आहेत की 22 ते 28 टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम कधी रंगताना पाहायला मिळतोय. त्यांच्याच समवेत मुक्तार लोणबाल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. अंबादास देवकर या ठिकाणी आपण पाहतोय, फाउंडर आहेत MPLचे, ते सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. एम्ब्रोज तसेच मेहराज पटेल या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. या आपण ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी देऊया. ग्रँड फिनालेचा सामना 3:24 पहिला चेंडू या ठिकाणी फेकला गेलाय. चेंडू निघून जातोय मागे लॉंग स्टॉप रिझनला. तत्पूर्वी पाहता पाहता यावेळेला आपण पाहतो की 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. दुहेरीची धाव कशा पद्धतीने आली तर 22च्या स्वरूपात विशाल नाईक या ठिकाणी दर्शवत असताना पहिल्या चेंडूवर सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. 2 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. एक सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आलेले आमचे लाडके क्रिकेट प्रेक्षक राजे यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने आपण ही स्पर्धा पाहू शकतायत. लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिली शेवटचा आणि अंतिम दिवस, अंतिम सामना या स्पर्धेच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. यावेळेला बॅटची एज इज टेकन. सुंदररित्या मात्र टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने दिलीप सुतार गेल्या मॅच मध्ये ज्याने अर्धशतक झळकावलं गेलं होतं त्याच खेळाडूला मात्र या ठिकाणी मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. याला म्हणतात परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. सातत्य ठेवलं नाही आणि फलंदाज या ठिकाणी दिलीप सुतार सारखा खेळाडू मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. तत्पूर्वी मात्र या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. कुणाला कधीही घाबरत ना, कुणाच्या पुढे आम्ही झुकत नाही, कुणाला कधीही घाबरत ना. महाय आदिवासी जातीनं आदिवासी, महाय आदिवासी जातीनं आदिवासी, महाय आदिवासी जातीनं आदिवासी. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 2 धावा 1 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रफुल्ल कुडूफ यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. तदनंतर या ठिकाणी फलंदाज येत आहेत दिनेश डगला आपण पाहू शकतायत. गुरुनाथ मडवी वेलकम, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. मॅन फ्रॉम भोपोली. यावेळेला पाहिलं न्याहाळ चेंडूचा टप्पा अचूक पद्धतीने होता आणि सुंदररित्या मात्र अतुल गोवारीने मात्र क्लास ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुंदररित्या मात्र गोलंदाजीचं पृथक्करण विशाल नाईक यांनी सांगितलं की ज्या वेळेला तुम्ही डिलिव्हर करता चेंडू त्यावेळेला मध्ये येऊ नका, जेणेकरून डिसिजन देण्यासाठी आम्हाला कोणताही प्रॉब्लेम मात्र क्रिएट होणार नाही, यासाठी मात्र सजेस्ट करतायत. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख चेंडू पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडू फेकून झालेत. रोशन जाधव आम्हाला दर्शवतात की 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आदिवासी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं.
यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा अचूक पद्धतीने होता. 3 लगातार चेंडूवर 3 डॉट चेंडू येत असताना ही क्वालिटी दर्जाची गोलंदाजी आहे. अतुल गोवारीने कालच्या दिवसामध्ये काही जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता. राजेंद्र गिंबलने जबरदस्त परफॉर्मन्स दाखवला होता. परंतु गेल्या मॅचमध्ये आपण पाहिलं क्वालिफायर 1 मध्ये राजेंद्र गिंबलने मात्र खराब गोलंदाजीचं पृथक्करण केलं. त्यावर मात्र जरूर त्याने तत्पर राहिला असेल की या मॅचमध्ये मला पुन्हा एकदा संधी दवडून आले आणि त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून म्हटलं होतं चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे मित्रांनो जी तुम्हाला सातत्याने संधी देत असते आणि त्या संधीचं सोनं करणं हे तुमच्यामध्ये असणं खूप गरजेची गोष्ट आहे. तुमच्यामध्ये ती धमक, तुमच्यामध्ये ते रक्तामध्ये मात्र हिंमत असावी लागते. कारण जिंकणं एवढं सोपं नाही आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतो तेवढं अवघड सुद्धा तुम्हाला वाटत असेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न जरूर केली गेली. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 4 धावांकरता STMPL चौकार 4 धावा. मंडळी घाबरते आमच्या हो हिमतीला, नशीब लागताना आदिवासी जन्माला याला, साथ साथची गरज नाही हो आम्हाला, ठाणे जिल्हा आदिवासी नावाने ओळखला. थँक्यू. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत 6 धावा, 6 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट, प्युअर क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही आपल्याला पाहायला मिळत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आदिवासी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार आपल्याला या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला सुंदररित्या मात्र चेंडूला यावेळेला वळवताना आपल्याला पाहायला मिळाला होता. परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. वाईटचा इशारा या ठिकाणी दिला जातोय आशुतोष व्यवहारे यांच्या माध्यमातून. निलेश सांबरे यांनी मात्र सुंदर सांगितलंय की या स्पर्धेसाठी लाभलेले पंच, त्यांनी या स्पर्धेसाठी केलेली पंचांची भूमिका अतिशय सुंदर आहे. या कमेंटला पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. थँक्यू व्हेरी मच निलेश सांबरे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 7. हलक्याशा हाताने सेन्सिबल क्रिकेट खेळताना आपण पाहतोय. चेंडूला मात्र यावेळेला वळवण्याचा प्रयत्न केला गेला होता. राजेंद्र गिंबल मात्र या ठिकाणी फेकी करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 7 धावा एकंदरीत आपण पाहतोय. चेंडू फेकून झाले ते 1 चेंडूचा खेळ झालाय. मिस्टर रिफाक मुल्ला या ठिकाणी उपस्थित होताना त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती फलकावर 7. पुन्हा एकदा गोलंदाज ऑन साईडला आपण पाहतोय. सुंदररित्या मात्र चेंडूला वळवलं गेलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू वळतोय. चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत आणि जवळजवळ आपण पाहिलं तर हायेस्ट टोटल या ठिकाणी चेतन सांबरेला मात्र या वेळेला आपण पाहतोय की ओव्हरटेक करून आता मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात 225 वर जाऊन पोहोचतोय. 224 धावांचा हायेस्ट स्कोर होता चेतन सांबरेचा सिद्धिविनायक दुर्वेद संघातून खेळताना. परंतु त्याला पूर्णपणे बीट करतोय, ओव्हरटेक करतोय आणि पहिल्या क्रमांकाच्या रँकिंग मध्ये सचिन पडवळे आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पहिला मोठा फटका, हुकचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडूचा पाठलाग करताय. चेंडूवर यावेळेला पुढे येत आहेत विलास भुयाळ. चेंडूला फेकी करेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतात आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 11 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 11 धावा या फलकावर पाहायला मिळतात. सिराज शेख जॉईंट होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत.
धावसंख्या 13 रन्स, 13 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत जर विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना चेतन दळवी मात्र या ठिकाणी आपण पाहतो जॉईंट होतात. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. चांगल्या मोटिवेशनला या ठिकाणी देत असताना पपेश बाबर यावेळेला पाहिलं न्याहाळल्या चेंडूला सोडून दिलं. बाकीचं काम मात्र पंचांवर सोपवलं आणि पंचांनी मात्र या ठिकाणी वाईटचा इशारा देत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. रुद्र वॉरियर्स आणि एका साईडला माऊली 11. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय राजेंद्र गिंबल. पुन्हा एकदा मात्र लेंथ लाईन भरकटलेली पाहायला मिळते. 9चा इशारा खेळपट्टीच्या बाहेर या वेळेला असावा आणि देन फ्री हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 रन्स, 15 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. आमचे लाडके क्रिकेट राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. गुरुनाथ अनंत मडवी भोजन विकास आघाडी विक्रमगड तालुका खजिनदार यांच्याकडून ऋषिकेश पराडसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये. यावेळेला 9चा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि 9च्या इशाराने पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल पाहायला मिळतोय आणि फ्री हिटच्या सिग्नलने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 16 धावा. महिला भगिनींचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. त्यांचं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये महिलांचं आगतम स्वागतम सुस्वागतम. धावांची गती फलकावर रोशन जाधव दर्शवतात की यस 16 धावा. यावेळेला पुन्हा एकदा राजेंद्र गिंबल पूर्णपणे मात्र यावेळेला पाहायला मिळतात हताश निराश हतबल होताना. 9चा इशारा तब्बल 3 वेळा 9 या ठिकाणी पाहायला मिळतोय. देन फ्री हिटचा इशारा पुन्हा एकदा आशुतोष व्यवहार यांच्याकडून पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा या फलकावर पाहायला मिळतं. रोहित नोकते मात्र या ठिकाणी आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून राकेश तांडेल या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शैलेश तुमाडा यांनी सुद्धा मात्र 6 चेंडूवर 6 षटकार जेव्हा उतरतील त्यावेळेला मात्र ऋषिकेश पराडसाठी ते पारितोषिक असेल. राकेश तांडेल थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना गणेश तुमाडा या ठिकाणी जरूर जॉईन झाले. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॅटचे एज घेऊन दिनेश सुतारच्या हातामध्ये निघून जातोय. आमच्या मुख्य मंचावर खलीलजी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. धावांची गती 17 धावा 17. 9चा इशारा जर आपण पाहिले तर जवळजवळ जर आपण पाहिले तर 3 आले 9, त्यामध्ये 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. यावेळेला पाहिलं दिनेशचा हा मोठा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला सरळ फेकून दिलाय. छोटा पॅक बडा धमाका. व्हॉट अ शॉट. STMPL षटकार. मर्दाच्या छातीचा वाघाच्या जातीचा मर्दाच्या छातीचा वाघाच्या जातीचा लेका होता तो काळ्या मातीचा लेका होता तो काळ्या मातीचा. सागर पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर साखरेवरून खास करून मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. विशालजी यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. यावेळेला अप्रतिम सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. यस इज गॉन. फलंदाज मात्र दिनेश डगला याला बाद व्हावं लागतंय. कॉटन बोल्ड या ठिकाणी टिपला गेला. सुपर कॅच या ठिकाणी पाहतोय. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग अँड बॉलिंग हेअर. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 कंप्लीट झालेत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली रुद्र वॉरियर्स संघाची 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. कृपेश किनी पाण्याची व्यवस्था करतायत. तत्पूर्वी आपण मैदानाच्या आतमध्ये न वळताना या आपण जाऊया डीजे ऑपरेटर अनिकेतकडे. काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा लेका होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा लेका होता तो काळ्या मातीचा आदिवासी कोळी जातीचा. होतं देवगाव त्याचं गाव साऱ्या जगात त्याचं नाव
थँक्यू वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. ऐतिहासिक मैदान पालघर जिल्ह्यातलं मनोर गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रत्येकाचा भाग्य लाभतंय की मात्र ह्या मनोरचं मैदान हे मात्र अजूनपर्यंत शाबित आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मुंबईमध्ये जर आज आपण गेलात तर मुंबईमध्ये अशी तुम्हाला बिलकुल मैदानं मिळणार नाहीत. आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतो असलम भाईजन यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. एडी क्रिएशन या ठिकाणी जॉईंट होतात निशांत भुईर. सचिन यांच्यासाठी आपण पाहतोय नितेश तांडे त्यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज असेल. उत्तम रावते या ठिकाणी जॉईन झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रिकेटच्या माध्यमातून. यावेळेला मोठा फटका हाय प्राप्त होतोय उंची प्राप्त आणि पायाचा झेल होईल का आणि यस इज गॉन. विजय सुतार कोणतीही चुकी करणार नाहीये. सचिन पडवळे बॅक टू द पॅव्हिलियन. आदिवाशाच्या पोरानं बाल्या बाल्याची मस्ती जिरवली. आदिवाशाच्या पोरानं बाल्या बाल्याची मस्ती जिरवली. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 23 या धावसंख्येवर आपण पाहू शकाल. षटक क्रमांक 3 आहे. पहिल्या चेंडूचा खेळ झालाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र या ठिकाणी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. ज्याने मात्र गेल्या मॅच मध्ये कमालीचं प्रदर्शन दाखवलं होतं तोच फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. यावेळेला अजयने मात्र फक्त डिफेन्स दाखवला गेलाय. एक धाव वर्जित केली जाते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 24 रन. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झाला आणि 24 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुरुवात मात्र चांगली झाली होती परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये सुरुवात थोडीशी बॅकफुटला गेले होते कारण 6 धावा फक्त खर्च केल्या गेल्या होत्या आणि सुरुवात चांगली झाली होती अतुल गोवारीच्या माध्यमातून. दिनेश सुतार स्वतः यष्ट्यांना चिकटून रोहित मरले पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. त्यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने ऑन साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून प्रदीप पुंजारी मात्र पुढे सरसावते. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 25 रन. 25 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. एक सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा शेवटचा आणि अंतिम दिवस अंतिम सामना आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग झाले. चेंडू मात्र निघून जाईल. मिळवणचा क्षेत्ररक्षक विजय सुतार पुढे सरसावत आहेत. मॅन फ्रॉम तांबडमाळ एकदा वर्जित केली जाते अजयच्या बॅटमधून आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 26 रन. 26 धावा. गुरुनाथ अनंता मडवी बहुजन विकास आघाडी विक्रमगड तालुका खजिनदार यांच्याकडून ऋषिकेश पराडसाठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये प्रत्येक चौकारासाठी 50 रुपये. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो विजय सुतारच्या जबड्यामध्ये अर्थातच या ठिकाणी फलंदाज बाद होताना बॅक टू द डगआउट. आदिवासी कोळी जमातीचं त्यांना फेडून दावीला पांगरे. आदिवासी कोळी जमातीचं त्यांना फेडून दावीला पांगरे. असा एकच जलमला वागरे खरंच राघोजी भांगरे. असा एकच जलमला वागरे खरंच राघोजी भांगरे. थँक्यू. प्रशांत गुवारी स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. रोहित मरलेला मात्र या ठिकाणी ब्रेक थ्रू लावून स्वतःनी मात्र जरूर दिला गेलाय. संघाला या ठिकाणी सफलता प्राप्त करून देतोय. 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गणेश धुमाडा या ठिकाणी जॉईन झाले त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप थँक्यू व्हेरी मच. गणेश धुमाडा रोहन गुवारी यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. तसेच एडी क्रिएशनचे अश्विन धनगरे. यावेळेला ऑफ साईडला जबरदस्त करारा प्रहार चेंडू सीमारेषा पार आणि अजयच्या बॅटमधून आलाय हा दमदार षटकार. 6 धावा. देवाकडं काही मागू आमचे आई
देवाकडं काय मागू आमचे आयेल काय सांगू फिरलीस ग माझे पाठी तू फिरलीस ग माझे पाठी रंजू वेडा झालो तुझ्यासाठी रंजू वेडा थँक्यू टीचर थँक्यू वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत ऐतिहासिक मैदानात या ठिकाणी आदिवासी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतोय क्रिकेटचा देदीप्यमान सोहळा तुम्हा सर्वांना हवा हवासा खेळ म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतोय 120 ग्रॅमच्या या टेनिक्स चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने यावेळेला पाहिला प्रशांत गोवारीचा हा एक फॅब्युलस शॉट पाहायला मिळतोय फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर प्रशांत गोवारी नावाचा कडक शॉट 6 धावा मनोर बाजारान तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय मनोर बाजारान तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात थँक्यू टीचर थँक्यू वेलकम बॅक धावसंख्या जर आपण पाहिली तर 38 धावा या फलकावर पाहायला मिळतात सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय हे कला कौशल्य आहे आदिवासी बांधवांच्या माध्यमातून आपण पाहतोय यावेळेला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रशांत गोवारीचा हा फटका खेळाडू कक्षेला मात्र सलामी देताना पाहायला मिळत आहेत 4 धावा येत आहेत आणि चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत प्रशांत गोवारी इज ऑन फायर थँक्यू तर धावांची गती जर आपण पाहिली तर 42 धावा या फलकावर हेच कला कौशल्य मात्र आदिवासी बंधूंसाठी हे प्लॅटफॉर्म तयार केलं गेलंय खऱ्या अर्थानं 4 वर्षाच्या अगोदर हे छोटंसं रोपटं लावलं होतं विजयजी टोकरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं पहिलं वर्ष आपण पाहिलं मोदी मैदानात झालं आणि तदनंतर सातत्याने खूप चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक खेळाडू मात्र आज स्वप्न पाहत असतो की आदिवासी प्रीमियर लीग कधी येईल आणि मी समाजासाठी काय करणार याचं परिपूर्ण मात्र कला कौशल्य दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हेच आदिवासी बांधव मात्र आज चांगला खेळ करत असताना आपण पाहू शकाल सुपर बॅटिंग सरपंच प्रसाद भोईर सुद्धा जॉईन झाले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत विजय सांबरे यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय त्यांचं स्वागत करतोय या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म राऊंड विकेट यावेळेला पुन्हा एकदा प्रशांत गोवारीचा हा फटका आपण पाहतोय अख्खूट टप्प्याच्या चेंडूला थारा नाहीये आक्रोश होताना पाहायला मिळतोय रुद्र वॉरियर्स मॅग्निफिसंट शॉट धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 48 धावा 48 मनोरची पोरी तू दिसतेस भारी तुला डोळा तुम्ही मारीला डोळा मारीला पोरी ग तुला बालगरचे रस्त्याला डोळा मारीला आदरणीय काशीनाथजी बसवत साहेब यांच्याकडून प्रशांत गोवारी यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळता आलेला आहे पुन्हा एकदा मात्र यावेळेला प्रशांत गोवारीने मात्र या ठिकाणी ठाण मांडून ठेवलंय षटकार चौकारांमध्येच परावर्तित करेल षटकार येत असताना धावांची चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकार आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 52 धावा 52 रन्स व्हाट अ बॅटिंग प्रशांत गोवारी सुपर बॅटिंग चेंडूंचा खेळ झालाय जर आपण पाहिलं तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतो 6-4 6-4 4 चेंडूचा खेळ झालाय प्रशांत गोवारी यांच्यासाठी मात्र आतापासून जे बक्षीस लागलं गेलंय की प्रत्येक षटकारासाठी येणाऱ्या प्रवीण गोवारी पोचाडे यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज या वेळेला पुन्हा एकदा मात्र दमदार फटका आहे का तर नाही फलंदाज बाद
थँक्यू. धावांची गती 52 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 रन्स. प्रशांत गुवारीचं वादळ घोंगावलं होतं ते मात्र या ठिकाणी शांत करण्याचं काम केलं गोलंदाजाने. 5व्या चेंडूवर अतुल गुवारीने मात्र या वेळेला जरूर सफलता प्राप्त केली गेली. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये कडवी लढत. प्रसाद भोईर धुकटन सरपंच, एक चांगलं व्यक्तिमत्व, चांगले खेळाडू यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज प्रशांत गुवारीसाठी आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी जमा झालेला आहे. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. निलेश सांबरे खूप छान पद्धतीने कमेंट्स पास करताना या स्पर्धेसाठी लाभलेले पाटील नेटवर्क यूट्यूब लाईव्ह अतिशय सुंदर यांच्या प्रयत्नाने STMPL पूर्ण मात्र 7 समुद्रापलीकडे मात्र ही स्पर्धा पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 52 धावा. षटक क्रमांक एकंदरीत या ठिकाणी पाहायला मिळाले 4 कंप्लीट होत आहे षटक आणि धावसंख्या 52. 13ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली गेले. ते रुद्र वॉरियर्स संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. ज्यांचे संघमालक जर आपण पाहिलं तर हेमंत गुवारी, प्रशांत गुवारी, तदनंतर सुरेंद्र गुवारी आणि त्यांना कॉपरेट करण्यासाठी खूप टीम मंडळी त्या ठिकाणी पाहायला मिळते. महिलांचा सुद्धा सहभाग त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. तदनंतर आपण पाहिलं तर पांडुरंग गुवारी आहेत, महेंद्र गुवारी, विनोद गुवारी आहेत, भरत तारवी, या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. एका साईडला नितीन तुंबडा आणि प्रकाश वेडगा हे दोन चांगलं व्यक्तिमत्वांचं संघमालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. माऊलीचे संघमालक आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. 4 षटकांचा खेळ अखेरीस झालेला आहे आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या 52 धावा या फलकावर 13च्या सरासरीने. येणारे 2 षटकं आहेत आणि 2 षटकात खूप मोठ्या अपेक्षा असतील फलंदाजांकडून खेळाडू कक्षांमध्ये रुद्र वॉरियरच्या. तर गोलंदाजांची भूक काही विकेटच्या बाबतीत मिटणार नाहीये आणि तोच गोलंदाज रोहित मर्ले. ऑन साईडला आपण पाहतोय चेंडूला खेळलं गेलंय. चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये निघून जाईल. विजय सुतार फेकी करतायत दिनेश सुतार यांच्याकडे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 53 रन्स, 53 धावा. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं आणि अंतिम सत्र आपल्याला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहतो 8 फेब्रुवारीपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आणि आज शेवटचा आणि अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळला गेलाय. एकदा वर्जित केली जाते. प्रदीप मात्र पुढे सरसावत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 54. या धावसंख्येवर 54 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही चॅम्पियन्स ट्रॉफीचं स्वप्न कोणाच्या कडे लागलं जाईल याकडे सर्वांच्या नजरा आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांच्या पाहायला मिळत आहेत. चेंज ऑफ पेस केला गेला होता. ओरपीच चेंडू होता. सरळ मात्र या वेळेला खेळला गेलाय. चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 6 धावा. दमदार फटका. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 60. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. जबरदस्त दमदार फटका आहे. मिडल ऑफ द बॅट. चेंडूला मात्र या वेळेला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावा इंटू द स्टँड. तर प्रसाद भोईर धुकटन सरपंच यांच्याकडून अजय याच्यासाठी 100 रुपयांचं या ठिकाणी प्राइज आलेला आहे, कॅश प्राइज. प्रसाद भोईर मात्र या ठिकाणी बक्षीस जरूर लावतात. हे मात्र बक्षीस लावत नाहीये तर ऊर्जा देतात खेळाडूंना की तुम्ही मात्र तुमचं टॅलेंट सादर करा. हे मंच आहे आपल्यासाठी. आपल्या कला गुणांना मात्र वाव देण्यासाठी हे मंच उभारलं गेलंय. आपल्यातली जेवढी काही गुणवत्ता आहे ती सिद्ध करा. हीच ती वेळ आहे. अभिनय तो कभी नाही. यावेळेला करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. दिनेश सुतार पुढे वेगाने येत आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सुंदर ड्राईव्ह त्या ठिकाणी जरूर लावली गेली होती. तत्पूर्वी 2 धावा आणि दुहेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. रुद्र वॉरियर्स या संघाची 68 धावा, 68 रन ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 5 षटकांचा अखेरीस खेळ या ठिकाणी समाप्ती अखेर झालाय. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 68 रन. विशाल खांडेकर यांच्याकडून मात्र अजय यांच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. सुपर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो एका साईडला मयूर साबळा आपण पाहू शकता. दिनेश सुतार स्वतः गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला सुरेख पद्धतीने षडंपुलचा फटका विजय सुतारला बीट करून चेंडू निघून जातोय 4 धावांकरता. गुड शॉट STMPL चौकार. मना बसवीला लावला धक्याला रे बाबा मना डुबवी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 72 या धावसंख्येवर. 72 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ट्वेंटी 72 रन्स 72 धावा. यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार आहे. चेंडूला मात्र या ठिकाणी जरूर फेकून दिलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. मयूर साबळाचा हा क्रॅकिंग शॉट 6 धावा. वाटोळा गेला आया मना बसवीला लावला धक्याला रे बाबा मना डुबवीला वाटोळा गेला. जबरदस्त यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. मयूर साबळाच्या बॅट मधून मात्र यावेळेला षटकार येताना मी स्मार्ट नाही, मी कूल नाही, मी हॉट नाही, मी डॅशिंग नाही, मी हँडसम नाही, परंतु गर्व फक्त आदिवासी असल्याचा. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 78 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट उर्थ विकेट. यावेळेला पाहिलं निहाळलं मात्र यावेळेला मयूर साबळाला बाद व्हावं लागतं. बॅटची एज होती का मात्र या ठिकाणी मयूरला मात्र या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतावं लागेल. रुद्र वॉरियर संघ मजबूत स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय फलकावर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 78 या धावसंख्येवर 78 रन ऑन दी बोर्ड लागला आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मेरे लाड़ी को सासरवाड़ी को लेके जाओ क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल मैं हलगी बजाऊं क्या, मैं तुझसे मिलने आ जाऊं क्या, न बोल. योगेश रावते आणि नितेश तांडेल साहेब यांच्याकडून आपण पाहतो. जर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो राहुल यांनी जर षटकार 2 मारले तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज. एक जरी ठोठावला तरी सुद्धा आपण पाहतोय वेगाने सुसाट जातोय आणि फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. वाईटचा इशारा येतोय, एकदा वर्जित केली जाते. एका धावेची धावसंख्या जर आपण पाहिली तर आता मात्र या वेळेला काय घडलं जातं. फलंदाजाला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या अनुषंगाने मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. विशाल नाईक त्या ठिकाणी सिग्नल करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 78 रन 78 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. 79 धावा 79. शरद भुयाळ आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. अजूनपर्यंत मॅचचा आनंद घेत आहेत तर दीपाली दुमाडा थँक्यू व्हेरी मच, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करीत आहोत. या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. गणेश दुमाडा तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सागर पाटील साखरे वाईट इन्क्लूड केला गेलाय. एक धाव येते सागर पाटील साखरे यांच्याकडून. मात्र आमच्या कलागुणांना वाव देत आहेत. त्यांनी आमच्यासाठी 200 रुपये पाठवलेले आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. आमच्या कलागुणांना वाव देत आहेत त्याबद्दल मनपूर्वक हृदयापासून अंतकरणापासून खूप धन्यवाद. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते ते एकंदरीत 79. रुद्र वॉरियर्स या संघाची स्थिती पाहायला मिळते. जैनू मोर या ठिकाणी जॉईंट होतात, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता. अतुल गुवारी कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. नपोशी हो नाचते, उषा हो नाचते, नपोशी हो नाचते, नपोशा हो नाचते, नपोशी हो नाचते, उषा हो नाचते, नपोशी हो नाचते.
धावांची गती जर आपण पाहिली तर धाव संख्या फलकावर 79 79 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या चेंडूवर टार्गेट असेल किती धावांचं आव्हान हे मात्र समोर ठेवलं जाईल रुद्र वॉरियर संघाने प्रतिस्पर्धी संघ माऊली या संघासमोर. चेंज ऑफ पेस नोचा इशारा पुन्हा एकदा बेनिफिट मिळतोय. एकदा वर्जित केली जाते खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषा पार. सोने पे सुहागा नो +4 5 धावा. आबा हो नाचते आया हो नाचते आबा हो नाचते आया हो नाचते. थँक्यू गणेश तुम्हाला आपलं सुद्धा खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. च्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या कमेंट्स पाहायला मिळतात युट्यूबच्या लाईव्ह चॅटवर. थँक्यू. अप्रतिम गुड डिलिव्हरी. फ्रीडचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न रुपेशचा फसला आहे आणि फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय पूर्णपणे बीट होतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 84 धावा आणि 85 धावांचं लक्ष हे समोर असेल. गुरुनाथ जाधव यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. शैलेंद्र जाधव असतील, संजय कडू मात्र या ठिकाणी जॉईन झाले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून जे टीम ओनर आपल्याला पाहायला मिळाले ज्यांनी खूप चांगल्या प्रकारचं कॉपरेट केलं खेळाडूंना, त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया. किंग शिवाजी श्री कमलाकर दळवी प्रथम जिल्हा परिषद सदस्य पालघर, AK1000 श्री विष्णू कडव समाज कल्याण सभापती पालघर, तरे ग्रुप श्री कैलासजी तरे यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. विनोदजी गोल्डन, विनोद पराड, रुद्र वॉरियर्स श्री हेमंत गोवारी, प्रशांत गोवारी, सुरेंद्र गोवारी, वीर बिरसा वॉरियर्स मुकेश गोवारी, रमेश रावते, दिलीप काठे, जगदंबा चॅम्पियन्स मनोर, सुनील मस्कर, श्री राकेश कोकणी, गुरुनाथ मस्कर, श्री मधु धापशी, योगेश्वर वसावे यांचा खूप खूप धन्यवाद. तदनंतर माऊलीचे आपण पाहतोय नितीन तुंबडा, प्रकाश वेडगा, श्री गणेश 11, धर्मेश दळवी, श्री जानू सांबरे, काशीनाथ बसवत, रमेश सांबरे, सिद्धिविनायक दुर्वेस, प्रवीण सांबरे या सर्वांचा धन्यवाद. कमिटीचे सुद्धा आभार मानूया. कमळकर दळवी अध्यक्ष, विनोद पराड सहअध्यक्ष, संजय पवार जे उपस्थित आहेत आमच्या मुख्य मंचावर, उपाध्यक्ष मुकेश गोवारी, उपाध्यक्ष प्रदीप दळवी, उपाध्यक्ष हेमंत गोवारी, उपाध्यक्ष गुरुनाथ जाधव, सचिव नितेश तरे, सहसचिव रोहित मरले, खजेंदार विजय टोकरे, सल्लागार साईनाथ भोईर, सल्लागार महेंद्र गोवारी, सल्लागार निलेश सांबरे, सल्लागार अनंत पुंजारा, सल्लागार या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दिलदार मोठ्या मनाचा नेता आहे तो गोरगरिबांचा, आहे दिलदार मोठ्या मनाचा नेता आहे तो गोरगरिबांचा. बोईसर विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टीचा, बोईसर विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टीचा, विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टीचा, बोईसर विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टीचा. थँक्यू. वेलकम बॅक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहतोय 84 धावा तब्बल फलकावर, 85 धावांचं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय. रोहन जाधव कॉमेंट्री स्टुडिओमधून चांगल्या प्रकारची माहिती देत असताना, शरद भुयाळ आपलं खूप खूप धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. कारण प्रेक्षकाविना मैदान हे सातत्याने अधुरं असतं. परंतु शगुन डेव्हलपर्स मैदान मनोरचं म्हटलं की त्या ठिकाणी अलोट गर्दी ही आपल्याला सातत्याने पाहायला मिळते.
आणि ती गर्दी या ठिकाणी होत असताना प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे आणि व्यासपीठ हे मान्यवर विना अधुरा आहे. आणि ज्या ज्या वेळेला हे व्यक्तिमत्व येतात त्या त्या वेळेला मात्र आपण पाहतो की चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. एक चांगलं क्रिकेट राकेश भोईर या ठिकाणी जॉईन झाले, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आशिष जाधव यांचा सुद्धा आम्ही अंतःकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय. सामन्याला सुरुवात 85 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत. सामन्याला सुरुवात पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येताना ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. जिंकण्याच्या ईर्षेने दोन्ही संघ मात्र या ठिकाणी तुल्यबळ आहेत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. हलक्याच्या हाताने रोहित मात्र यावेळेला पहिला चेंडू डिफेन्स खेळत असताना, कारण एक घातक गोलंदाज आहे. ज्या ज्या वेळेला या गोलंदाजाला मात्र मोका मिळतो त्या त्या वेळेला विकेटच्या शोधामध्ये असल्यानंतर चांगल्या प्रकारचं क्रिकेट दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 0. 85 धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. सिच्युएशन नुसार खेळण्याची मात्र जी कला आहे या दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. तर बुटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते याचा प्रत्यय दिलीप सुतार. ऑफ साइडला चिप शॉट आहे सुंदररित्या, मात्र चेंडूला वळवलं गेलं. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स 4 रन. 4 धावा. वेलकम बाउंड्री. तर पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं होतं डिफेन्स आला होता आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र दमदार फटका चौकार येताना आपल्याला पाहायला मिळाला. गुड शॉट. ही ताकद आहे रोहित मर्ले या फलंदाजाची. यावेळेला पुन्हा एकदा मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून वेगाने चेंडू निघून जातोय. ट्रेस बुलेट प्रमाणे मात्र यावेळेला चेंडू निघून जातोय. 4 धावांकरता. व्हॉट अ शॉट. सुपर प्लॅनिंग. 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 8 या धावसंख्येवर गणेश धुमाळ मात्र जॉईंट होत असताना त्यांचं खूप खूप धन्यवाद. राकेश भोईर असतील, आशिष जाधव, थँक्यू व्हेरी मच, खूप धन्यवाद. शरद भुयाळ मात्र या ठिकाणी जॉईंट झाले. संजय कुडू फुलटॉस चेंडू ऑन साइडला. दमदार फटका आहे. बॅक टू बॅक 3 चौकार. रोहित मर्ले इज ऑन फायर. थँक्यू. धुकटन गावातील सरपंच प्रसादजी भोईर एक चांगलं व्यक्तिमत्व आणि खेळाडू सुद्धा आहेत. त्यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज रोहित मर्ले यांच्यासाठी आपण पाहतोय. यावेळेला मात्र आपण पाहतोय हा झेल खूप महत्वपूर्ण होता. चांगले प्रयत्न केले होते विशालने. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या दिवशी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय दमदार सुरुवात करून दिली ती रोहित मर्ले या फलंदाजाने. धावांची गती जर आपण पाहिली तर 14 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 14 धावा. जेनू मोर मात्र यांनी सांगितलं आदिवासी प्रीमियर लीग मधून आदिवासी क्रिकेटपटूंना खूप चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म. यावेळेला मात्र ऑन साइडला पुन्हा एकदा बिग ब्लास्ट. क्या बात आहे. रोहित मर्ले या वेळेला मात्र कमालीची फलंदाजी दाखवत असताना अक्षरशः दिलीप सुतार याच्यावर मात्र तुटून पडले. षटकाराने मात्र या ठिकाणी या षटकाची सांगता होत असताना संघाची धावसंख्या फलकावर 20 धावा 20 रन. बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क भंडारा झिड़क झिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धड़क धड़क ढोल ताश धड़क धड़क
थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहतो 20 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आदिवासी प्रीमियर लीग 2021चा पर्व चौथे आपल्याला पाहायला मिळतं. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे मात्र पडझड संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. संघर्षाशिवाय जीवन नाही आहे. मित्रांनो, आयुष्यात तुम्हाला खूप संघर्ष करावा लागत असेल ना, तर स्वतःला खूप नशीबवान समजा. कारण देव फक्त त्यांना संधी देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते, आणि ती क्षमता कोणामध्ये आहे हे मात्र या वेळेला जरूर आपण पाहतोय दोन्ही संघांमध्ये आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना ऋषिकेश पराड जर विकेट घेत आहेत तर 100 रुपयाचं कॅश प्राइज. गुरुनाथ अनंता मडवी बहुजन विकास आघाडी. डॉट चेंडूसाठी सुद्धा आपण पाहतोय एक डॉट चेंडूसाठी सुद्धा 100 रुपये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 21 धावा 21. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 21 धावा 21 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. प्रत्येक डॉट आणि विकेटसाठी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी ऋषिकेश पराडसाठी गुरुनाथ अनंता मडवी यांच्याकडून आपण पाहतोय 100 रुपयांचा कॅश प्राइज. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा शॉर्टअँपलचा फटका देत दनादन फलंदाजी होताना पाहायला मिळते. चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. संदेश जाधव मात्र थँक्यू व्हेरी मच हे जॉईंट झाले. चौकाराने मात्र धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा 25 रन. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र ऑफ साईडला आपण पाहतोय हा झेल खूप महत्वपूर्ण, आणि मयूर साबळा कोणतीही चुकी करत नाहीये. रोहित मरले मात्र या ठिकाणी बाद होताना विकेट गेल्यानंतर खेळाडू कक्ष रुद्र वॉरियरच्या मात्र आनंद या ठिकाणी पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू द डगआउट. सतीश दामोदर सुतार भोपोली यांच्याकडून ऋषिकेश पराड यांच्यासाठी 100 रुपये आलेले आहेत. तर भूपेश तरे यांच्याकडून 500 रुपये. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेलाय. चेंडू मात्र निघून जाईल. पाहायचा आहे, पाठलाग करतायत. चेंडू लॉंग चेस करावा लागेल. या ठिकाणी चेंडू सीमारेषा पार, चौकार. थँक्यू. धावसंख्या तब्बल 29 धावा फलकावर पाहायला मिळतात. दामोदर सुतार भोपोले यांच्याकडून ऋषिकेश पराडसाठी आपण पाहतो की 100 रुपये आलेले आहेत. भूपेश तरे यांच्याकडून 500 रुपये. बंटी सर यांच्याकडून 100 रुपये. जबरदस्त करारे प्रहार पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग करत असताना दिनेश सुतार, रोहित मरले मात्र जबरदस्त अटॅकिंग मोड मध्ये असताना धावा मात्र खोऱ्याने वाहिल्या. परंतु ऋषिकेश पराड या ठिकाणी आपण पाहतो की विकेट सफलता प्राप्त करत असताना पाहायला मिळतो. जिद्द मात्र आतापर्यंत चांगल्या प्रकारचं पाहायला मिळते. यावेळेला करण्याचा प्रयत्न सुंदररित्या मात्र चेंडूला यावेळेला आपण पाहतो की चेंडूला वळवलं गेलं आणि चेंडू सरळ निघून जाईल. 1 धावांकरता मात्र हा कॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 29 धावा 30 रन्स. चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडूचा खेळ झालाय. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उत्तम रावते या ठिकाणी पाहायला मिळतात. दीपक रसाल, रमाकांत बेंडेकर थँक्यू व्हेरी मच. आपलं खूप खूप आभार. यावेळेला मात्र जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषा पार,
आणि हा आलाय विलास भुयाच्या बॅट मधून दमदार षटकार. STMPL सिक्सर, मॅग्निफिसंट शॉट, 6 धावा. थँक्यू. जबरदस्त यावेळेला फटकेबाजी केली जाते. T4 टेम्परामेंट, T4 टायमिंग, T4 टेक्निक अँड T4 टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब या ठिकाणी पाहायला मिळाला आणि सरळ चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलं. ते जवळजवळ आपण पाहतो लॉंगॉनच्या डोक्यावरून 6 धावा. धावांची गती 36 धावा. अजून सुद्धा मात्र सामना बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू आणि 49 धावा. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सुपर बॅटिंग या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक स्पर्धा. यावेळेला दिनेश सुतारचा हेलिकॉप्टर शॉट चेंडूला फेकून दिलाय. आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी 6 धावा. मॅक्झिमम 6. मनोर बाजारात तुला मी पाहिलंय तेव्हापास 42 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. रुद्र वॉरियर्सचा विचार करता हेमंत गोवारी, प्रशांत गोवारी, सुरेंद्र गोवारी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर माऊली संघाचे आपण पाहतो नितीन तुंबडा, प्रकाश वेडगा. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. 43 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकाल. अजून सुद्धा संघर्ष जारी आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला अजून सुद्धा मात्र 50-50% चान्सेस आहेत. एका साईडला आपण पाहतो माऊली संघ हा आपल्याला तुल्यबळ पाहायला मिळतोय. एका साईडला तुल्यबळ संघ पाहायला मिळतो रुद्र वॉरियर्स. यावेळेला करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. पायाचे सेफ झोन मध्ये असेल का? रुपेश तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. विशाल तिथपर्यंत पोहोचत नाहीयेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. माऊली संघाची जाऊन पोहोचते 45 या धावसंख्येवर. विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहू शकाल की चेंडू आहेत येणारे 22 आणि 22 चेंडू मध्ये विजयासाठी 40 धावांचं लक्ष असेल. इथे 2 फलंदाज धुरंधर मधून 1 फलंदाज जर बाद करतायत रुद्र वॉरियर संघाचे गोलंदाज तर कदाचित सामन्यामध्ये पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते. परंतु त्यासाठी मात्र गोलंदाजाला या वेळेला पूर्णपणे टिचून गोलंदाजी करावी लागेल. परंतु धावांची भूक काही मिटणार नाहीये. ती दिनेश सुतार आणि विलास भुयाच्या माध्यमातून. आदिवासी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा शेवटचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. ग्रँड फिनालेचा सामना कोणत्या संघाकडे मात्र झुकला जाईल यावेळेला करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग झाले. चेंडू वाईट यावेळेला प्रथमतः हात दर्शवला गेलाय आणि चौकार येतोय. वाईट +4 5 धावा मिळतात आणि संघ जाऊन पोहोचतोय माऊली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 50 या धावसंख्येवर. 50 रन्स. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 50 या धावसंख्येवर आपण पाहू शकतायत. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3 चेंडूचा एकंदरीत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50. विजयासाठी 35 धावांचं लक्ष ते माऊली या संघासमोर आपण पाहतो. थोडंसं क्लोज राहिले होते, पाठीमागे जात आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर दिलीप सुतार. महिलांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही अंतकरणापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती एकंदरीत 51 रन 51 धावा. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहतोय 51.
आदरणीय अनंता पुंजारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो. चेंडूला मात्र यावेळेला खेळलं गेलंय. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत मात्र दिनेश सुतार वळाले होते, परंतु विलासचा मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर फेकी येते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 52 या धावसंख्येवर. प्रवीणजी दाभाडे साहेब यांच्याकडून आमच्यासाठी 100 रुपयांचं या ठिकाणी कॅश प्राइज आलेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. प्रवीणजी दाभाडे साहेब, क्रिकेटवरचं प्रेम आणि आमच्या समालोचनाचं प्रेम मात्र तुम्ही दाखवलंय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असंच आपला आशीर्वाद आणि प्रेम सदैव राहू. एक धाव वर्जित केली जाते. एकेरीवर चिकी सिंगलच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 53 रन्स. 53 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे. अर्थातच 19 चेंडू असतील आणि 19 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 32 धावांचं लक्ष आहे. इथून सुद्धा सामना मात्र कलाटणी मिळू शकतो, परंतु त्यासाठी गोलंदाजाला खास करून धारदार गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला विलासचा हा मिस टायमिंग फटका पाहायला मिळतोय आणि चेंडू निघून जाईल सेफ झोन मध्ये. तिघांच्या अगदी मधोमध यावेळेला पाहायला मिळतोय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 55 धावा. 55 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता मात्र 18 चेंडू आहेत आणि यस पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. त्या ठिकाणी सिग्नल देतात विशाल नाईक, आशुतोष व्यवहारे. दोन्ही स्टँडकडून पाणी येईल मैदानाच्या आतमध्ये. 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 30 धावांचं लक्ष असेल. 18 चेंडू 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण पाण्याची व्यवस्था करायची. थँक्यू डीजे, थँक्यू. आपण जे दाते आहेत या स्पर्धेला लाभलेले आहेत त्यांचं आम्ही मनपूर्वक हृदयापासून हार्दिक स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतोय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेला 80,000 रुपये बहुजन विकास आघाडी, बहुजन विकास आघाडीचे लोकप्रिय विद्यमान आमदार राजेशदादा पाटील साहेब यांच्याकडून आपण पाहतो. द्वितीय पारितोषिक 50,000 रुपये कमलाकरजी दळवी, माजी जिल्हा परिषद सदस्य पालघर. तिसरे पारितोषिक 15,000 रुपये प्रतिभा जयवंत गुरुडो, जिल्हा परिषद सदस्य पालघर. चौथे पारितोषिक 15,000 रुपये कल्पेश सांबरे, सामाजिक कार्यकर्ते बोट. पहिले, दुसरे, तिसरे, चौथे ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतोय. त्यांच्या माध्यमातून मात्र आपण पाहतो आदरणीय सन्माननीय विष्णूजी कडवसाहेब, समाज कल्याण सभापती पालघर. 11,000 रुपये वसंत चव्हाण, शिवसेना जिल्हा प्रमुख पालघर व रंजना मस्कर, पंचायत समिती सभापती पालघर. 5,000 रुपये भालचंद्र मळवी, पंचायत समिती पालघर सदस्य. 5,000 रुपये जीवन सांबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य पालघर. गव्हर्नमेंट सर्वंट यांच्याकडून मात्र आपण पाहतो जी फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी पाहायला मिळाली. जसं विजय टोकरे यांनी सांगितलं की फक्त त्यांची नावं घेतली आणि त्यांनी मात्र येऊन या ठिकाणी आर्थिक सहाय्य केलं. त्यांचं आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. योगेशजी किनी 1,000 रुपये, पंकज सर बोट 1100 रुपये, अनंता पागी 1,000 रुपये, विनोदजी डुकले 1,000 रुपये, सचिन डुकले 1,000 रुपये, किरकिरे सर 1,000 रुपये, पंकज दळवी 1,000 रुपये, राकेश दुमाडा 1,000 रुपये, सुधीर निकम 1,000 रुपये, साई तांबडी 1,000 रुपये, विश्वास धापशी 1,000 रुपये, अनिल गणेशकर 1,000 रुपये, लहांगे मेजर दुर्वेस 1,000 रुपये, दीपक परेड कोकणेर 1,000 रुपये, ठाकूर मोटर्स राजू ठाकूर, आवेश ठाकूर यांच्याकडून मात्र या स्पर्धेला 7 दिवसांमध्ये जेवढे चेंडू लागलेत तेवढे चेंडू मात्र त्यांनी स्पॉन्सरशिप केले. त्यांचं सुद्धा धन्यवाद. एम ए वॉटर सप्लायरचे प्रोप्रायटर सय्यदभाई टेलर्स आणि ज्या लाईफस्टाईल यांच्या माध्यमातून पाण्याची पुण्याचं काम केलं, पाण्याची पिण्याची व्यवस्था केली. तदनंतर विहान विपुल पाटील यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी मात्र या ठिकाणी ट्रॉफी सन्मानित केल्या जात आहेत. विनोद पराड 5,000 रुपये, प्रवीण पुरोहित 5,000 रुपये, जीवन सांबरे 5,000 रुपये, मुकेश सांबरे पोलीस गांजे ढेकाळे 1,000 रुपये, विलास घाटाळ शिलेशेत 2100 रुपये, ग्रामपंचायत सदस्य दीपक भोई फॉरेस्ट 1,000 रुपये. 18 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. अजून काही जे आम्हाला पाहायला मिळतात या षटकानंतर पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत आम्ही ती नावं घेऊन येऊ. 18 चेंडू 30 धावा. सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. उजव्या हाताने गोलंदाज ऋषिकेश पराड, मॅन फ्रॉम भोपोली,
जो हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो टप्पा अचूक पद्धतीने होता, शफल झाले होते आणि त्याचंच कारण पाहायला मिळालं. दिनेश सुतार यांनी मात्र पाहिलं, मात्र चेंडूला ओळखलं, सरळ सोडून दिलं. 17 चेंडू आणि विजयासाठी 30 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. राजेश दांडेकर जरूर तुमच्याकडे सुद्धा हे आपण पाहतोय. उत्तम रावते, हा सामना रंगतदार होईल हीच आशा बाळगून आहेत. यावेळेला हलक्याशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं दिनेश सुतारने. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 56 या धावसंख्येवर. 56 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. आदिवासी प्रीमियर लीग 2021च्या माध्यमातून जे मनोरचे ग्रामस्थ पाहायला मिळाले, आजूबाजूच्या विभागातील जी मात्र प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या ठिकाणी पाहायला मिळाले, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. सर्व कमिटी मेंबर्स असतील, यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह चॅटमध्ये जे जॉईन झाले, जवळजवळ 1200 जण आतापर्यंत मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. केवळ हलक्याशा हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, खूपच बाहेर असल्याकारणाने अशुतोष व्यवहारी वळत आहेत, वाईटचा इशारा करतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 57. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने ऋषिकेश पराड, राईट ओव्हर द विकेट. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट झालेत यष्टीरक्षक. चेंडू सीमारेषा पार जाईल का तर नाही. यावेळेला मात्र सुंदररित्या क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तत्पूर्वी 2 धावा येत आहेत आणि पंचांच्या माध्यमातून 1 धाव, अर्थातच 3 धावा वाईट +2 अशा पद्धतीने 3 धावा येत असताना रोशन जाधव यांचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत की धावसंख्या जाऊन पोहोचते 60 धावा. बालाजी चव्हाण यांच्याकडून तांबडमाळ बेस्ट बॉलरसाठी शूज या ठिकाणी आलेले आहेत. विनोद सापके, गुरु गोवारी, दिनेश सुतार, गुरु जाधव, निलेश हडळ, साई भोईर, निलेश सांबरे, बालाजी चव्हाण, रोहित मर्ले यांच्याकडून JSR स्पोर्टच्या माध्यमातून जे बेस्ट बॅट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कुबीलाल बाफणा यांच्या पंकज बाफणा यांच्याकडून मात्र आपण पाहतोय त्यांच्या स्मरणार्थ पंकज बाफणा यांच्याकडून 500 रुपये. यावेळेला मात्र लॉक केला जातोय चेंडूला. जबरदस्त मॅसिव्ह हिट, 6 धावा. STMPL षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. 2 मिनिटं थांबवतोय. डीजेला शैलेश वेडगा, किराट गट अध्यक्ष 1111 रुपये. संजय काळू पवार, मासवण सरपंच 2000 रुपये. मानसी मुकेश गोवारी, पोचाडे सरपंच 2000 रुपये. अंकुश पडवळे, कोंडाण 2000 रुपये. विनोद बुरकुंड, नागझरी 1000 रुपये. संदेश जाधव, किराट 1000 रुपये. रवींद्र गोवारी, साखरे 1000 रुपये. प्रसाद भोईर, धुकटन सरपंच 2000 रुपये. बाबूराव भगत, महागाव 1000 रुपये. पवन सवरा, नांदगाव 2000 रुपये. पुन्हा एकदा डेड बॉल पंच घोषित करत असताना 66 धावा फलकावर. विजयासाठी 19 धावांचं लक्ष अजून सुद्धा येणारे चेंडू आहे ते जवळजवळ आपण पाहतोय 15 चेंडूमध्ये 19 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येते ऋषिकेश पराड, मॅन फ्रॉम भोपोली. या आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन जे पाहायला मिळतात आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज पूर्णपणे 7 दिवसांमध्ये कला कौशल्य दाखवलंय. जे चेहरे नवीन पाहायला मिळाले, ज्यांनी कला कौशल्य पूर्णपणे पणाला लावून दाखवलं, खरोखरच वाखण्याजोगे. आणि 10च्या 10 मात्र संघ मालकांना मानाचा मुजरा असेल. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 66 रन, 66 धावा. यावेळेला चेंडूचा टप्पा पाहतोय, पुन्हा एकदा यष्टीरक्षक गफलत करतोय. आता चेंडू मात्र यावेळेला पुन्हा एकदा रोखला जाईल का चेंडूचा पाठलाग करेपर्यंत. चेंडू सीमारेषा पार प्लस वाईट +4, 5 धावा आणि 5 धावांसहित संघ जाऊन पोहोचतोय 71 या धावसंख्येवर. 71 रन. दीपक पडवळे, कोसबाड 1000 रुपये. सुनील गुहे, नानिवली 1000 रुपये. प्रवीण गोवारी साहेब, पोचाडे यांच्याकडून पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. राईट मोर द विकेटचा मारा. यावेळेला मात्र सरळ बॅटने बिग ब्लास्ट, दमदार फटका. चेंडू सीमारेषा पार, 6 धावा. धावसंख्या तब्बल 77 धावा. काही जबरदस्त आपण पाहतो. आणि यावेळेला आपण पाहतोय धुकटन सरपंच प्रसाद भोईर यांच्याकडून 100 रुपये विलास भुयाळ यांच्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. ही ऊर्जा दिली होती. 8 धावांचं लक्ष आहे. चॅम्पियन्स या ठिकाणी बनण्याच्या वाटचालीकडे आपल्याला पाहायला मिळतात. छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा आदिवासी प्रीमियर लीग आपण पाहिली. नितेश पाटील हे सुद्धा जॉईन झालेले आहेत पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी दर्शवतायत
की 2 लाख प्लस व्ह्यू मिळाले टुर्नामेंट, यासाठी मात्र त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. ही स्पर्धा मात्र 195 देशांमध्ये पोहोचली गेली. सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा. प्रवीणजी दाभाडे साहेब यांच्याकडून विलास भोया यांच्यासाठी मात्र 100 रुपयांचं या षटकारासाठी प्राइज आलं. विलास पाडोसापाडा मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी. दीपक दुमाडा बेस्ट बॅट्समन. प्रमोद पाटील तामसई 1000 रुपये. सुनील शांताराम किरकिरा. यशवंत नारायण साफेकर शाळा मनोर मुख्याध्यापक 1001 रुपया. 8 धावांचं लक्ष आहे. दिनेश पाटील तामसई 1500 रुपये. हर्षल पाटील 1000 रुपये. सदुक गणेशकर 1000 रुपये. संतोष जाधव पोलीस केव 1000 रुपये. देवानंद कृष्णा वजेसाहेब धुकटन 1100 रुपये. पुष्पक पाटील अंबाणा 3100 रुपये. सुनील गजनाथ गुहे सरपंच नानिवली 1000 रुपये. गुरुनाथ सांबरे करंजपाडा 500 रुपये. संजय सांबरे करंजपाडा 500 रुपये. या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. रफिक तडवी सरांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी दिली. शॉर्टम पुलचा फटका पाहायला मिळतोय. 1 धाव वर्जित केली जाईल. आराम के साथ मात्र 1 धाव येताना पाहायला मिळते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ते एकंदरीत आपण पाहू शकतायत 78. सुंदर अशा वातावरणात रोम हर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र ऑन साइडला काय दमदार फटका आहे. STMPL षटकार लॉंगेस्ट सिक्सर पाहायला मिळतोय. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. व्हॉट शॉट. जॉन्टी संतोषजी पाटील सुद्धा खुश या स्पर्धेला पाहून आपण पाहतोय. या शेवटच्या मॅच मध्ये आता 22 तारखेची वाट पाहतील पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये. दिनेश पाटील पोचाडे या ठिकाणी आपण पाहतो. त्यांचा सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद. आणि यावेळेला चॅम्पियन्स बनलाय माऊली. साऱ्या जगाचा परी तू